मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं नुकतंच एक वक्तव्य आलं. त्यानुसार रशियाची अर्थव्यवस्था कधी नव्हे ती आर्थिक संकटामध्ये सापडलेली आहे आणि त्यांचं हे आर्थिक संकट जे आहे ते आता वाढत जातं आहे. विशेष म्हणजे रशियामध्ये पेट्रोल घेण्यासाठी आता वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. खरं तर असा प्रकार हा अनेक गरीब आशियाई देशांमध्ये, आफ्रिकी देशांमध्ये प्रामुख्याने जेव्हा गल्फ वॉर सुरू झालं किंवा अमेरिका आणि इराणमधला संघर्ष सुरू झाला, त्यानंतर स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड झालं आणि तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती अनेक गरीब देशांमध्ये दिसून आली. मात्र तसा प्रकार आता रशियामध्ये दिसून येतो. खरं तर रशिया हा तेलाचा जगातला नंबर 2चा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे. जगामध्ये जेवढं तेलाचं उत्पन्न होतं त्यापैकी 10% हे एकट्या रशियामध्ये होतं. आपणही रशियाकडनं जवळपास आपण मागच्या महिन्यामध्ये रशियाकडनं 42% तेल हे आयात केलेलं, जेवढे आपलं एकूण आयात आहे भारताची त्यापैकी 42% आपण एकट्या रशियाकडनं आयात केलेलं आहे. त्यामुळे रशिया हा तेलाचा मुख्य पुरवठादार देश आहे. असं असताना रशियामध्ये एवढ्या मोठ्या वाहनांच्या रांगा का लागत आहेत? आणि खरं तर ह्या आखाती संघर्षामुळे रशियन तेलावरचे निर्बंध हे अमेरिकेने काही प्रमाणामध्ये दूर केलेले आहेत. असं असताना देखील रशियाची अर्थव्यवस्था ही एकदम संकटात का सापडलेली आहे? आणि मित्रांनो, त्याचं कुठेतरी उत्तर शोधावं लागतं. ते म्हणजे रशियाचा जो युक्रेन बरोबरचा संघर्ष चालू आहे आणि ज्या पद्धतीने चिवटपणे गेल्या 4 वर्षांमध्ये, म्हणजे हा संघर्ष 2022 मध्ये सुरू झाला. 24 फेब्रुवारी 2022ला रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं आणि ते आक्रमण केल्यानंतर जवळपास 25% युक्रेनचा भूभाग जो आहे तो रशियाने आपल्याकडे ठेवला. त्यानंतर रशियासारख्या एका प्रचंड बलाढ्य, म्हणजे जगातलं सेकंड लार्जेस्ट मिलिटरी पॉवर ज्याला म्हणतो आणि जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अण्वस्त्र ज्यांच्याकडे आहेत, एवढी प्रचंड मोठी पॉवर, मिलिटरी पॉवर, यांना व्लादिमीर पुतीनला पण असं वाटलं होतं की युक्रेनला सहजपणे आम्हाला युक्रेन आमच्या हातामध्ये येणं किंवा युक्रेनची राजधानी कीवपर्यंत रशियन सैन्य पोहोचणं हे हार्डली 15 दिवसांचं किंवा 2 आठवड्यांचं मॅटर आहे. परंतु त्यानंतर आज 4 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण युक्रेन अतिशय चिवटपणे रशियाला या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकार शह देतो आहे. एवढंच नाही आहे तर युक्रेन आता वरचढ ठरताना दिसतो आहे. याचं कारण असं आहे की आता ज्या पद्धतीच्या वॉर टॅक्टिक्स या युक्रेनकडनं वापरल्या जात आहेत त्यामुळे रशियाला देखील नाकामध्ये दम आला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज युक्रेनकडनं ड्रोनचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती आपल्या संघर्षामध्ये सुरू झाला आहे. खरं तर युक्रेनकडनं जे ड्रोन्स वापरले जात आहेत ते हार्डली 50,000 रुपयांपर्यंत त्या ड्रोनची किंमत असू शकते किंवा तयार करायला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते. परंतु ते रशियाचे मोठे मिसाईल्स, रशियाचे मोठे टँक्स हे उद्ध्वस्त करत आहेत आणि हे लाईट वेट ड्रोन जे आहेत ते अगदी रशियाची राजधानी मॉस्कोपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. यापूर्वी देखील या ड्रोननी रशियाचं मोठं नुकसान केलं आहे. एवढंच नाही तर रशियाच्या ज्या ऑइल रिफायनरीज आहेत, रशियाचं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती देखील या ड्रोन्सनी मोठ्या प्रमाणावर अटॅक्स आता युक्रेनकडनं व्हायला लागलेत आणि त्यामुळे रशियाच्या ऑइल प्रोडक्शनवरती परिणाम झालेला आहे, रशियाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला आहे आणि आता हे वॉर सस्टेन करणं हे रशियाला देखील अवघड जातं आहे. अशा प्रसंगामध्ये जो 25% भूभाग 2022 मध्ये रशियाने युक्रेनचा जिंकला होता त्याच्यापैकी जवळपास 400 चौरस किलोमीटर एवढा भूभाग हा युक्रेननी परत मिळवलेला आहे. आणि त्यानंतर एक नवीन डेव्हलपमेंट पुढे अशी येते आहे की 2014 मध्ये जो क्रामिया जो आहे, जो रशियाने जिंकलेला होता, तोच क्रामिया आता पुन्हा एकदा स्वतंत्र होण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे ह्या संघर्षामध्ये रशिया माघार घेतोय किंवा रशिया पिछाडीवर पडतोय का आणि युक्रेनचा विजय होतोय का, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, याच्यातनं आपल्याला एक नवा प्रवाह जागतिक राजकारणामधला म्हणा किंवा वॉरफेअरमधला म्हणा पुढे येताना दिसतोय. दुसरीकडे एक सिमिलर सिच्युएशन आपण पाहतोय जी आखातामध्ये आलेली आहे. आखातामध्ये अमेरिकेने 28 फेब्रुवारीला इराणवरती अटॅक केला. त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जी उदाहरण होतं ते प्रामुख्याने जे 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवरती अटॅक केलेला होता आणि काही दिवसांमध्ये तिथलं तालिबान शासन त्यांनी
पूर्णपणे संपवून टाकलेलं होतं आणि त्यानंतर अमेरिका 22 वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहिला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये व्हेनेझुएलामध्ये वन नाईट ऑपरेशन हे अमेरिकेकडनं करण्यात आलं आणि व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना त्यांच्या घरामधनं मध्यरात्रीमधनं उचलण्यात आलं आणि त्यांना ते सध्या अमेरिकन तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटलं होतं की साधारणतः आठवड्याभरामध्ये आपण इराणमधली धार्मिक सत्ता जी आहे ती पूर्णपणे नष्ट करू, तिथं सत्तांतर घडून आणू आणि त्या ठिकाणी जो पहलवी होता, रजा पहलवी होता इराणमध्ये 1979च्या पूर्वीचा, त्याचं राजवट तिथं होती. त्यांचा मुलगा शाह पहलवी जो आहे त्याला आपण सहजपणे लंडनवरनं आणू आणि त्याला इराणमध्ये त्याचं लोकशाही राजवट त्या ठिकाणी आपण निर्माण करू आणि त्यामुळे विदिन 1 वीक इराण हा पूर्णपणे इराणमधली धार्मिक सत्ता कोलमडून पडेल अशा प्रकारचं इम्प्रेशन असताना साधारणतः 3 महिने उलटून गेले. पुन्हा एकदा अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये सत्तांतर घडून आणता आलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे इराणचे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करता आलेले नाही आहेत. इराणचे न्यूक्लिअर प्रोग्राम हा देखील त्यांना करता आला नाही. किंबहुना इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड करून पूर्ण जगाला वेठीस धरलेलं होतं आणि त्यामुळे अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांना शस्त्रसंधी करणं हे इराणबरोबर भाग पडलं. आता त्या शस्त्रसंधी संपलेली आहे, पुन्हा दोघांमधला संघर्ष सुरू झाला आहे. परंतु इराणने आणि अमेरिका जर आपण ह्या दोघांच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये दोघांची तुलना होऊ शकत नाही. याला ॲसिमेट्रिकल वॉरफेअर असं म्हणतात. अमेरिकेच्या तुलनेत इराण कुठेच नाही आहे. असं असतानाही आज 3 महिन्यांपासून ज्या पद्धतीने इराण अमेरिकेला शह देतो आहे, किंबहुना जसं रशियाचं प्रचंड मोठं नुकसान, म्हणजे 4 वर्षामध्ये रशियाचे 3.5 लाख सोल्जर्स, 3.5 लाख हा फार मोठा आकडा आहे मित्रांनो. युक्रेनच्या अटॅक्समध्ये 3.5 लाख रशियन सोल्जर्स मारले गेलेले आहेत. रशियाचं प्रचंड रिफायनरीज उद्ध्वस्त झाल्या आहेत, रशियाचे टँक्स, रशियाचे मिसाईल्स उद्ध्वस्त झालेले आहेत. सिमिलरली गेल्या 3 महिन्यांमध्ये अमेरिकेचे टॉमहॉक हे जे मिसाईल आहे, ज्याला बंकर बस्टर मिसाईल म्हणून मानलं जातं, जे थार्ड सिस्टम, जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्यामध्ये वापरले जातात, असे 900 टॉमहॉक मिसाईल्स यांना उद्ध्वस्त केलं इराणच्या शाहीन ड्रोनने. आणि त्यामुळे आपल्याला दिसून आलेलं आहे की एकीकडे इराण असेल किंवा युक्रेन असेल, यांची तुलना या महासत्तांबरोबर, ज्या महासत्तांबरोबर त्यांचा संघर्ष चालला आहे, होऊ शकत नाही आहेत, पण त्या वरचढ ठरताना दिसत आहेत. त्यामुळे जे वातावरण होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध, ज्यावेळेला द्विध्रुवी विश्वरचना होती, अमेरिका आणि सोव्हिएत महासंघ होते आणि त्यांच्या भोवती सगळं जगाचं राजकारण चाललेलं होतं. शीतयुद्धाचा शेवट 90-91 मध्ये झाला आणि त्यानंतर एकध्रुवी विश्वरचना, ज्याच्यात अमेरिका हा सिंगल पोल म्हणून पुढे आलेला होता आणि आता आपण बहुध्रुवी विश्वरचनेच्या दिशेने चाललेलो आहोत किंवा तशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु आता आपल्याला असं म्हणता येत नाही की अमेरिका सोल सुपर पॉवर आहे, रशिया सोल सुपर पॉवर आहे, चायना सोल सुपर पॉवर आहे, असं आता म्हणता नाही येणार. कारण ज्या स्मॉल पॉवर्स आहेत त्याला अंडरएस्टिमेट करून चालणार नाही. त्या सहजपणे आपला पराभव मान्य करायला तयार नाहीत आणि अतिशय चिवटपणे ज्या पद्धतीने छोटे देश हे वेगळ्या प्रकारच्या वॉर टॅक्टिक्स वापरत आहेत आणि महासत्तांना संघर्ष देत आहेत. त्यामुळे महासत्तांमध्ये ना घाम फुटलाय असं आपल्याला म्हणता येईल. जो प्रकार रशिया आणि युक्रेन संघर्षामध्ये आता रशियाच्या बाबतीत घडताना दिसतोय, सिमिलर प्रकार अमेरिका इराणच्या बाबतीत आता अमेरिकेबरोबर घडताना दिसतो आहे. खरं तर युक्रेनची परिस्थिती आणि इराणची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. युक्रेनमध्ये एक डेमोक्रॅटिक देश आहे ज्याच्यावरती रशियाने आक्रमण केलं आणि त्याचा भूभाग काही तोडून घेतला. इराणच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की तिथं जवळपास 40 वर्षापासून एक धार्मिक सत्ता होती आणि ती धार्मिक सत्ता प्रामुख्याने आखातामधल्या इन्स्टेबिलिटी किंवा अस्थिरतेसाठी जबाबदार होती. त्यांचा अनेक नॉन स्टेट ॲक्टर्सला, म्हणजे हेजबोल्ला असेल, हौती असेल, हमास असेल, यांना सपोर्ट होता आणि त्यामुळे मोठा हिंसाचार हा आखातामध्ये होत होता, इन्स्टेबिलिटी होती. खरं तर दोघांच्या सिच्युएशनमध्ये सिमिलॅरिटी नाही आहे, पण दोघं ज्या पद्धतीने महासत्तांबरोबर संघर्ष करता आहेत त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. दोघांनी ज्या वॉर टॅक्टिक्स वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे आणि त्यामुळे दोन्ही महासत्ता अमेरिका आणि रशिया आता त्यांच्या पुढे काही प्रमाणात पिछाडीवरती पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे जे छोटे पॉवर्स आहेत त्यांना अंडरएस्टिमेट करून चालणार नाहीये. याचा बोध आता चायनाने घेणं अत्यंत गरजेचं आहे. चायना ज्या पद्धतीची अरेरावी ही तैवानच्या बाबतीमध्ये करतो आहे, तैवानला त्यांना अंडरएस्टिमेट करून चालणार नाहीये.
कारण एक प्रकारची स्ट्रॉंग विल पॉवर या छोट्या देशांमध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पारंपरिक युद्धाची संकल्पना बदलली आहे. जेव्हा राष्ट्रांमध्ये समोरासमोर युद्ध व्हायचं, त्यांचं सैन्य समोरासमोर यायचं, त्यांचं एअरफोर्स, त्यांची नेव्ही समोरासमोर यायचं, असा प्रकार आता होत नाही आहे. आता प्रामुख्याने लाखो रुपयांच्या, करोडो रुपयांच्या मिसाईल्सला उद्ध्वस्त करणारे ड्रोन टेक्नॉलॉजी पुढे आलेली आहे. आणि या ड्रोनच्या माध्यमातनं आता एकूणच संघर्षाचं स्वरूपच पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे छोटे देश वरचढ ठरताना दिसत आहेत. त्यामुळे आता अमेरिका क्लेम करू शकत नाही आहे की आम्ही सोल सुपर पॉवर आहे, अमेरिकेला वाटेल, ज्याला ग्लोबल पोलिसमन म्हटलं जायचं, आम्हाला वाटेल तशा पद्धतीचं आम्ही इतर देशांमधलं राजकारण आम्ही ठेवू शकतो, सत्तांतर आमच्या मताप्रमाणे करून आणू शकतो, इतर छोट्या देशांचा भूभाग आम्ही जिंकू शकतो, असा जो प्रकार शीतयुद्धाच्या काळात व्हायचा. अमेरिकेने 70पेक्षा जास्त देशांमध्ये सत्तांतर घडून आणलं होतं शीतयुद्धाच्या काळामध्ये, म्हणजे 45 वर्ष, 1945 ते 1990च्या काळामध्ये. तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. छोटे देश अत्यंत चिवटपणे किंबहुना ते वरचढ ठरताना दिसत आहेत. आणि याच्यातनं एक मोठा संदेश हा आशिया आफ्रिका खंडातल्या देशांना घेता येण्यासारखा आहे. जे स्मॉल पॉवर्स आहेत ते खरं तर त्यांना अंडरडॉग्स असं आपल्याला म्हणता येईल, कारण त्यांच्यात प्रचंड मोठी क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं दर्शन अशा वॉरफेअरच्या वेळेला घडून येतं आहे. त्यामुळे मित्रांनो, व्लादिमीर पुतीनकडनं जे आलेलं वक्तव्य आहे हे आता एक पद्धतीचं की आमची अर्थव्यवस्था धोक्यात सापडलेली आहे, रशियामध्ये पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, ही परिस्थिती युक्रेनबरोबर त्यांचा जो 4 वर्षापासून संघर्ष चालला आहे त्यामुळे निर्माण झालेली आहे. आणि खरं म्हणाल तर युक्रेननी देखील आता रशियाला घाम फोडलेला आहे, जसा इराणने आता अमेरिकेला घाम फोडलेला होता. त्यामुळे महासत्तांची मोनोपली, महासत्तांची हेजेमनी, महासत्तांचं जे एक पद्धतीने स्वतःच्या हितसंबंधाला अनुसरून असणारं जे राजकारण होतं ते आता कालबाह्य हे ठरताना दिसतं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू की जग आता एका बहुध्रुवीय विश्वरचनेकडे जाताना दिसून येतं आहे.